लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे। 70 जागांसाठी दाखल झालेल्या 759 नामनिर्देशनांपैकी 242 उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता 517 उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत। विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येनं मैदानात उतरल्यानं प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून तीव्र असंतोष निर्माण झालाय, तर 4 दशकांहून अधिक काळ पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून नव्यानं प्रवेश केलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करत निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। या नाराज कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन भाजपा निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। या अंतर्गत कलहाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता असून इतर पक्षातही असंतोष असल्यानं यंदाचे निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट। शिवसेना सिसोदिया भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ मी 40 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे। प्रत्येक वेळेस पक्षाने जो आदेश देईल, ज्याप्रमाणे पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागत गेलेलो आहे। वेळोवेळी माझ्यावर अन्याय झाला तरीही मी 3 वेळेस उमेदवारी मागे घेतली, पण ह्या वेळेस मी विचार करतोय की कुणासाठी उमेदवारी मागे घ्यायची। जर प्रत्येक वेळी जर आयात उमेदवार येत असेल आणि स्थानिकच्या लोकांना, जुन्या निष्ठावंत लोकांना जर न्याय मिळत नसेल, त्यांच्या न्याय हक्कासाठी मी प्रभाग 8B मधून, जो की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाचा ध्वज पायदळी तुडवून जो पक्ष प्रवेश करतो आणि त्याला जर काहीतरी आर्थिक व्यवहार करून जर पार्टी पक्षामध्ये घेत असेल आणि पक्षात घेऊन जर त्याला तिकीट देत असेल, तर त्या उमेदवाराच्या विरोधात माझी उमेदवारी पक्की आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर जाणार आहे। निष्ठावंत कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्त्याची जनता ओळखेल आणि मला भरभरून मतदान करेल, मी जिंकल। ह्या आशेवर मी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचं एक स्वतंत्र पॅनल तयार केलेलं आहे अपक्षांचं। त्या पॅनल मार्फत आम्ही प्रभाग 8B मधून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। जर भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ती जर आघाडी झाली, नमो आघाडी ह्या नावाने आघाडी निर्माण करून आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावंत गट म्हणून आम्ही महानगरपालिकेला निष्ठावंताला जे कोणी आता जे पदाधिकारी आहेत, ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्या, तेच आता सध्या प्रमुख आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे इलेक्शन। नाव सांगायचे का? सगळ्यांना नाव माहिती आहेत कोण आहे आता प्रमुख, कोण आहे निवडणूक प्रमुख, कोण आहे। वेळोवेळी निवडणूक प्रमुख ठरला असताना ऐन वेळेस निवडणूक प्रमुख का बदलला, त्यांनी उत्तर द्यावं। त्यांना आर्थिक व्यवहार करता यावं म्हणून त्यांनी निवडणूक प्रमुख पद आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घेतलं आणि मनमानी करून एकाच ह्याच्यामध्ये 2-2 कॅटेगरी, एकाच जातीचे 2-2 उमेदवार दिले। कशासाठी केलं? हे जवळजवळ 27 ते 28 उमेदवार एकाच जातीचे असताना माझ्याकडे जर ऐन वेळेस उचलून आणून उमेदवार दिली आणि मी एबी फॉर्म येईल म्हणून वाट बघत बसलोय। दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली, त्याची उमेदवारी फायनल केली। हे तुम्हाला सगळ्या पत्रकाराला माहित आहे। ह्याचा निवडणूक प्रमुख कोण आहे, ह्याचा सूत्रधार कोण आहे, आर्थिक व्यवहार कसा झाला। बाहेरचे आमचे मागच्या वेळेसचे नगरसेवक, नाव घ्यायला घाबरायची गरज नाही ना। निवडणूक प्रमुख कोण आहे तुम्हाला माहित आहे। आमच्या निवडणूक प्रमुख कोण आहेत? संभाजी पाटील यांनी दबाव टाकून आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून त्यांच्या बगल बच्चाला उमेदवारी दिली। जस्तेने आपापला औषधाचे आमदार असो किंवा आपा असो, जस्तेने आपापली उमेदवारी जस्तेच्या कार्यकर्त्याला घेतली। निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्याला डावललं। दबाव आहे का तुमच्यावर कार्यकर्त्यांवर? आमच्यावर कुठलाच दबाव नाही, आम्ही कोणाचा दबाव मानत बी नाही आणि कुणी आमचा नेता नाही, आम्ही त्यांचे नेते आहोत। कारण 40 वर्ष पक्षात घातलेत आणि आता ऐन वेळेस त्यांनी एका जातीला टार्गेट करून, माझी जात आता दिसली का तुम्हाला? ज्यावेळेस मी काम करतो, कार्य करतो, त्यावेळेस मला माझी जात दिसली नाही। त्यावेळेस चालतो शिवाशिसोदिया, फेटे बांधायला शिवाशिसोदिया चालतो, पण इलेक्शनच्या वेळेस कुठल्या तर ऐन वेळेस जातीचा माणूस घेऊन यायचं आणि त्याला उमेदवारी द्यायची, ही कुठला न्याय आहे? आमच्यावर अन्याय झालेला, आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते ताकदीने लढा देऊ आणि हाणून पाडू। निष्ठावंताकडे कमळ चिन्ह नसणार आहे? आमच्याकडे कमळ चिन्ह नसलं तरी आमचा चेहरा कमळ आहे। जो आमचा उमेदवार, माझ्या विरोधातला जो उमेदवार आहे, त्या उमेदवाराला जरी कमळ असलं तरी डुप्लिकेट कमळ आहे। ओरिजिनल कमळ इथं आहे। शिवाशिसोदिया बाहेर फिरला की आम्हाला कमळ सुद्धा लावायची गरज नाही, लोक ऑटोमॅटिकली म्हणतात की हे भाजपचे म्हणून मी त्याच्या विरोधात माझी उमेदवारी आहे। ज्याने पक्षाचा अपमान केला आणि त्याला तुम्ही उमेदवारी देताय, कुठल्या निकषावर तुम्ही उमेदवारी दिली? आणि सर्वांचे फॉर्म स्वीकारायला मी होतो तिथं, जवळजवळ 400 फॉर्म आले होते
त्यापैकी एकालाही उमेदवारी नाही, बाहेरची ऐन वेळेस आणून उमेदवारी दिलेली आहे. ओके तुमचा निर्णय फक्त काय झाला ना